मी चित्रकार शुभम माने. करमाळ्यात राहतो. अ, सध्या करमाळ्यातनंच माझं आर्ट फील्डचं काम करत आहे. म्हणजे पेंटिंग ते सगळं आर्ट स्टुडिओ माझं करमाळ्यातच आहे. सोलापूर जिल्हा करमाळा महाराष्ट्रामध्ये आहे. अरे, मी असं कसं सांगतो तुम्हाला? म्हणजे शाळेत कसं एखाद्या विद्यार्थ्याला उभं केलं, "कुठं राहतो सांग, गावाचा पत्ता हे सांग." तसं मी काहीतरी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. मी चित्रकार आहे. मी झाडांवर पेंटिंग करतो. म्हणजे झाड, ह्युमन आणि एनर्जी आणि हे माझा बेस आहे ड्रीमवर. म्हणजे असं आपण स्वप्नात जसे काहीही बघतो, म्हणजे त्याला वास्तवाचा काही संबंध नसतो. तसेच माझ्या पेंटिंगमध्ये सुद्धा वास्तवाचा तसा काही संबंध नाही, पण थोडंफार वास्तव आणि स्वप्न याचा संबंध मिळून आपण एक तिसराच रस्ता धरतो ना, तसा मी रस्ता धरलाय आणि तसंच मी पुढे चाललो आहे. ह्या सिरीजला सुरुवात मी कॉलेज पास आउट झाल्यापासून झाली. म्हणजे मला पास आउट होऊन 1.5 वर्ष झाले. 1.5-2 वर्ष झाले असतील आणि कंटिन्यूअस म्हणजे ह्या झाडांच्या सीरीजमध्ये काम करतोय. कॉलेजच्या आधी सुद्धा करत होतो. ज्यावेळेस पुण्यात होतो, त्यावेळेस आजूबाजूला झाडांची संख्या खूप कमी होते आणि कुठल्या पण झाडापासून जात असताना असे जाणवायचे की ते झाड काहीतरी सांगतंय, पण त्यांना सांगता येईना नाही. मग बहुत आमचं कॉलेजचा शो होता, म्हणजे सर्व पोरांनी आम्ही अरेंज केलता. त्यामध्ये मी एक पेंटिंग ठेवली. तुम्हाला हे दिसेल, हे पेंटिंग होते. हे पुण्याच्या सकाळ पेपरमध्ये बी आलते. अ, हेच तुम्हाला दाखवतो कात्रण आलेलं आणि 2 तिथून मग एक टूब पेटली. मी असेच काही एक्सपेरिमेंट करत होतो ड्रॉइंग्समध्ये, पण काही मजा येत नव्हती. कुठेतरी काहीतरी चुकतंय असे वाटायचे. असेच झाडांमध्ये झाडांचे स्केचेस चालू केले करायला. म्हणजे काहीतरी जोडून मी काहीतरी करायचो. म्हणजे अर्धा माणूस, कुठं पक्षी जोडला, अर्ध्या माणसाला कुठं काय, कुठं काय तर कुठे काय अजून. मग तसेच मला झाड भेटलं. झाडमध्ये मी आत्ता सध्या 1.5 वर्ष झालं कंटिन्यू काम करतोय. अ, 2 वर्ष झालं मी म्हणजे 1.5 वर्ष झालं ब्रेकच घेतला. कुठेच काम पाठवले नव्हते. आता इथून पुढे कंटिन्यू काम गॅलरीला ह्यांना पाठवणार आणि ह्या 1.5 वर्षामध्ये असे जाणवले की झाड खूप काय-काय सांगू शकते. म्हणजे 2 फॉर्म्स 3 आता सध्या मी ह्युमन प्लस झाड प्लस एनर्जी ह्यावर काम करतोय. म्हणजे एखादं झाड कसे हळू-हळू वाढत जाते, पण ते जाणवत नाही आपल्याला वाढतंय म्हणून आणि एखाद्या दिवशी आपण 1-1.5 3-4 महिन्याने जर आपण त्या झाडाला बघितले, तर त्यात बदल खूप दिसतो. पण त्याच्या ह्याच्यात रोज क्षणाक्षणाने बदल होत असतो. ते का होतो? तर ती स्लो एनर्जी असते. ती एनर्जी जशी-जशी पुढे येत जाते, म्हणजे हळू भेटते त्याला. तशी-तशी ती पुढे येते आणि एक वेगळेच काहीतरी चित्र तयार होते. म्हणजे वेगळेच एक झाड दिसायला लागते. आपलं काम काय असतं? त्याला आपण खत-पाणी घालायचं. तसेच मी 1.5 वर्ष झालं रोज झाड म्हणजे ड्रॉइंग करतो, स्केचेस करतो, कलर हार्मोनीचा अभ्यास करतो. परत काही जुने मास्टर लोकांचा, आर्टिस्टचा अभ्यास करतो. तसेच करत-करत ह्या पेंटिंगमध्ये आलो मी. म्हणजे ही सीरीज कंटिन्यू केली. आता सध्या ह्युमन प्लस ट्री प्लस एनर्जी असं काम करत आहे. यामध्ये